माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील यांनी चांगलाच समाचार घेतलाय. म्हातारा किती खमक्या आहे हे सदाभाऊंना अद्याप माहिती नाही. या वयामध्ये सुद्धा शरद पवारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारासाठी 55 सभा घेतल्यात. भविष्यात वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. शरद पवार यांच्यावर जो कोणी आघात करण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय लोक स्वस्थ बसणार नाहीत, अशा शब्दात रोहित पाटील यांनी माजी मंत्री खोत यांच्यावर निशाणा साधला. खरं तर आम्ही त्या भाषेनं कधी बोलत नाही. आम्ही उच्चार नेहमी साहेबांचा साहेब म्हणूनच केलाय. पण त्यांच्या स्टेटमेंटला अनुसरूनच जर बोलायचं झालं तर म्हातारं किती खमका आहे हे सुद्धा त्यांना अजून माहीत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आता या वयामध्ये सुद्धा पवार साहेबांनी इंडिया अलायन्सच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 55 सभा घेतलेल्या आहेत. आता त्या पुढच्या टप्प्यात सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून पवारसाहेब लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि देशाला, राज्याला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस देशाच्या नेतृत्वाने सुद्धा पवार साहेबांकडून सल्ला घेतलेला आहे, मार्गदर्शन घेतलेलं आहे. याची कल्पना कदाचित शिराळ्यात बसून त्यांना नसावी, म्हणून ते पवार साहेबांच्या बाबतीत तसे बोलले असावेत. आता जुनं काहीतरी बोलायचं, आता त्यांची विश्वासार्हता किती राहिली आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पवार साहेबांवरती आज घडीला जे कोण आघात करण्याचा प्रयत्न करेल त्याला लोक त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आमदार रोहित पवार यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह 24 जणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत बोलताना त्यांनीही भाजपची प्रवृत्ती आहे अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला. गुन्हे दाखल नाही, कदाचित जेलमध्ये सुद्धा टाकतील. लोकसभा झालं मला जेलमध्ये टाकतील, हे भाजपची प्रवृत्ती आहे. पंढरपूरला तुम्ही जर बघितलं तर पंढरपूरला तिथे आपले जे अभिजित पाटील आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. कोऑपरेटिव्ह कारखाना सील तिथं केला गेला. त्याच्याच बरोबर आता इथं जिथं कोल्हापूरमध्ये मी उभा आहे, तुम्ही मीडिया म्हणून लोकांत जरा जावा. जे शाहू महाराजांबरोबर त्यांचे जे परिचयाचे बिझनेसमॅन आहेत, व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, जे कोणाचे रेस्टॉरंट असतील, हॉटेल्स असतील, बार असतील, त्या सगळ्यांना तिथं कारवाई आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे हे काय आहे, भाजपले विचित्र डोक्याचं आहे. त्याच्याच बरोबर अकलूजचे कोणतरी नेते ते कुठल्या तरी मध्ये हाफ मर्डर का फुल मर्डर मध्ये फरार आहेत. खरं खोटं मला माहित नाही. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांना ते भेटले, ते तर फरार आहेत. मग देवेंद्र फडणवीस साहेबांना कसे भेटले? हे मोठे मोठे गुंड फडणवीस साहेबांना भेटतात, दादांना भेटतात, एकनाथ शिंदे साहेबांना भेटतात. या लोकसभा निवडणुकीत भाजप गुंडांचा वापर करत असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत जनतेनं योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.